हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर ॲक्च्युली काय झालं की मला सगळा ब्लॉग घेऊन झाल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे आपण स्वतःहून काहीच बोललेलो नाही, म्हणजे मी माझा फेसच दाखवलेला नाही आहे. बट म्हटलं की चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्की करू. तर आता माझ्या आवाजावरूनच तुम्ही ओळखा, तर फक्त माझा आवाजच आलेला आहे. तर अशा काही गोष्टी झालेल्या आहेत आणि सुरुवातीला आपल्याला नवीन नवीन गोष्टी जेव्हा असतात ना, तर ह्या गोष्टी असे होतच राहतात. बरं चला ते जाऊ दे. आणि आपल्याला जे काही मी घेऊन आले किंवा मी काही दाखवते ना, ते खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा ना, एका लेडीजसाठी एक छान प्लॅटफॉर्मसुद्धा मिळालेला आहे आणि एक असे वस्तू आहेत किंवा व्हरायटीज आहेत ना, तुम्हाला खूप आवडेल ते. तर ॲक्च्युली हे एक्झिबिशन किंवा प्रदर्शन म्हणजे काय किंवा हे खरंच खूप छान आयडिया आहे. तर एखादी काहीतरी आपलं दाखवणं किंवा प्रदर्शित करणं, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडं काही चित्रकला असेल, शिल्पकला, इतर कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी ना की हे म्हणजे आयोजित केलेलं असतं. किंवा आपलं आता लहानपणी मला आठवतं आहे की विज्ञान प्रदर्शन वगैरे असं असायचं किंवा पुस्तक प्रदर्शन वगैरे असायचं. तर अशी व्याख्या आम्हाला माहिती होती. जसं जसं मोठे झालो तसं वाटायला लागलं की बाबा जे काही आपण मोठे झाल्यावरती आपली काही कला आहे की एकत्र सगळे लोक येतात, त्या ठिकाणी आपण प्रदर्शित करू शकतो वगैरे. तर ॲक्च्युली हे एक्झिबिशन ना की नलिनी मॅमनी खूप छान पद्धतीनं ऑर्गनाईज केलेले आहेत आणि पुढे आपल्याला ते दिसतीलच. सो चला आपण वन बाय वन बघू. आणि तुम्हाला कसा वाटला हे एक्झिबिशन तर नक्की तुम्ही सांगा. आणि असं तुमच्या आजूबाजूला वगैरे भरपूर असे असतात प्रदर्शनं वगैरे, सो त्यांनाही तुम्ही नक्की भेट द्या. त्यांच्या कलाला एक वाव मिळून जातो किंवा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत आपण घेण्यायोग्य आहेत ना, तर तेही आपण घेऊ शकतो, कारण त्यांनाही छान मोटिवेट मिळून शकतं. आणि ते घरी बसून छान असे प्रोडक्ट वगैरे तयार केलेले असतात, प्रोडक्शन त्यांचं स्वतःचं असतं. सो त्यासाठीही आपण एक फुल न फुलाची पाकळी वगैरे असा आपण त्यांचा भागही होऊ शकतो. आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप छान छान असे कला त्यांच्यामध्ये आहेत ना, तर ते बघूनच खरंच खूप भारी वाटलं मलाही. हा ना, रात्री नाही गेलं. जरा कार्ड द्या तुमचं, कार्ड द्या. ॲक्च्युली ह्यांचा आंबा मी की नाही जसं सुरू झालं तसं खात आहे, त्यामुळे एकदम ओरिजिनल आहे आणि विदाऊट केमिकल आहे. सो नक्की या कॉन्टॅक्ट करा ह्या नंबरवरती. बिनधास्त आंबे खावा आणि आंब्याच्या सीझनमध्ये बाहेरून काही घेण्यापेक्षा ना की एकदम ओरिजिनल आणि केमिकल फ्री नक्की खावा आणि नक्की ऑर्डर करा. हाय खूप छान ऑर्गनाइज, नाही खूप छान ऑर्गनाइज केलं आहे. ओके, खूप छान पद्धतीने केलेलं आहे आणि आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिलं त्याबद्दल मी यांचं खूप खूप धन्यवाद. ओके, महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि महिलांना अशा घरगुती ज्या प्रोडक्ट्स असतात त्या विकण्याची संधी करून दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला आता खूप आनंद वाटतो. ओके, हो. आणि आम्ही सगळ्या टाईपचं इथे तुम्हाला पाहायला भेटतो. व्हरायटीचे स्टॉल्स आहेत ते इथे पाहिला तर हे ज्वेलरीचं आहे. सगळ्या तरुण मुलींना, स्त्रियांना आवडणारा हा प्रकार आहे. पुढे ते छोट्या म्हणजे बाळगोपाळ लोकांसाठी आहे. खूप छान स्टेशनरीचं दुकान आहे. ओके, खूप छान ऑर्गनाईज केलं आहे. प्लॅटफॉर्म छान मिळवून दिला आहे सगळ्यांना. हां हां, खूप अभ्यास त्यांचा ह्याच्यावर खूप अभ्यास आहे. क्रिस्टल आणि हे ते. ओके, नमस्कार. मी क्रिस्टल्स घेऊन आलेली आहे. क्रिस्टल्स हे आपल्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्हिटी घेऊन येतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स आहेत, तुम्ही बघू शकता. रिअल क्रिस्टल्स मध्ये हा पायराइट आहे. पायराइट तुम्ही सगळे ओळखूच शकता. पायराइट मनी मॅग्नेट म्हणून याला म्हणतात. तर ह्याच प्रकारच्या अजून वेगवेगळ्या क्रिस्टल्स आहेत. भेट देण्यासाठी नक्की व्हिजिट करा. काही तुमच्याकडे कार्ड्स वगैरे काय असते? काही इथलेच तुम्ही प्रॉपर इथलेच? वाकड कसपटे वस्ती. अच्छा, ओके. नाही, छान आयडिया आहे तुमच्याकडे. कार्ड वगैरे काय आहे तुमच्याकडे? हे छोटेची काय प्राइस म्हटलं? 200. ओके. हां, कुठला? हो हां. त्याकडून मी हे ब्रेसलेट घेतलं. या ब्रेसलेटची जरा खासियत सांग. हे ब्रेसलेट आहे 7 चक्राचं.
चक्राचं. ओके. आपल्या बॉडीमध्ये जे मेन 7 चक्र असतात तर ते 7 चक्र बॅलन्स झाल्यामुळे शारीरिक मानसिक स्थैर्य मिळतं, निगेटिव्हिटी कमी होते, आरोग्य आणि समृद्धी आपल्याला मिळायला मदत होते. त्यामुळे मी हे घेते आणि मी आता लगेच घालताय, पॉझिटिव्ह एनर्जी येईल. येस, ते खरंच खूप छान. तुमच्या ड्रेसला मॅचिंग सुद्धा झालेलं आहे ते. कुठल्याही ड्रेसला मॅचिंग होईल ते. मस्त. वेगळे आहेत स्टॉल्स, तू पाहू शकतेस. ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला म्हणजे की इथे कॉपीराईट येण्याची शक्यता आहे, कारण बॅकग्राऊंड म्युझिक आहे. त्यामुळे ना की मला व्हिडिओज ना जे काही ते इन्फॉर्मेशन देत आहेत ना तर ते कॅप्चर करता येत नाही आहे. पण जितकं ते सांगतायत तेवढं मी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेनच. आणि बाकी काही एक्स्ट्रा असेल किंवा मला ते सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत ते माहिती पोहोचवेन. म्हणजे आपल्याला त्या प्रोडक्टची, त्या वस्तूची आपल्याला किंमत प्लस त्या गोष्टी काय कापड आहे किंवा मटेरियल आहे ते आपल्यालाही कळून जाईल. असं ब्लाऊज रेडी काय रेट असतील त्याचे 1500 रुपये रेट. 1500 आहेत. ओके. ब्लाऊज जर असं नको असेल जर कापड पाहिजे असेल तर हे 1 मीटर मध्ये कापड येते. ओके. हां, असं तुम्हाला हवं तसं तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. अच्छा. आणि हे कापड कितीचं मग? हे कापड आहे ते 800 रुपये. 800 रुपयाचं. ओके. टोपी पण. ओ, लहान मुलांची आहे, हां मोठ्यांची पण आहे. हां हां हां. मुलांसाठी मुलांसाठी. हो. ह्याची काय प्राइस आहे? हे 2000चं. 2000चं. ड्रेसेस वगैरे पण आहेत ना? छोट्या मुलींचे वा. साईजेस अवेलेबल आहे. 14 नंबरपासून 28 म्हणजे जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षांच्या हे तुम्ही सगळं स्टिच केलेलं? नाही, करून घेत आहे. ओके. हां, एवढं छान आहे आणि दिसायला पण खरंच खूप छान दिसतं. पर्स वगैरे पण आहेत ना छोटे मोठे? पर्स आहे. ओ, काय प्राइस आहे याची? त्याची 1500. 1500. लग्नात वगैरे छान दिसतं. ऑल ओव्हर पण आहे. मोबाईल स्लिंग आहे. बँगलचं जर हवं असेल तर असं बँगलचं. ओके. नमस्कार, हापूस राजामध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रशांत पाटील, ही प्राजक्ता पाटील. कोकणचा ब्रँड जगभर डिमांड हा आमचा कोकणचा ब्रँड आहे. आम्ही डायरेक्ट थेट शेतकरी टू ग्राहक या पद्धतीनं आम्ही ह्या एक्झिबिशन मार्फत आम्ही लोकांना, कस्टमरना, ग्राहकांना आम्ही आंबे पुरवत आहेत. आमच्या आंब्याची क्वालिटी ही आहे की आम्ही कुठलंही केमिकल किंवा कार्बाइड्स किंवा इतरी न करता आम्ही नैसर्गिकरित्या गवतामध्ये पिकवून आम्ही ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे क्वालिटीचे आम्ही आंबे प्रोव्हाइड करत आहे. आणि ह्याचा रेट खूप म्हणजे रिजनेबल आहे. सर्वांनी यावं आणि आमच्या आंब्याचा आस्वाद घ्यावा. आमच्या आंब्याचे वैशिष्ट्य असे आहेत की आत्तापर्यंत आम्ही पूर्ण भारतभर आम्ही आंब्याची डिलिव्हरी केलेल्या आहेत. आणि आत्ताच गेल्याच आठवड्यामध्ये पण आम्ही बाहेरच्या देशामध्ये पण आम्ही पाठवलेले आहे. स्वित्झर्लंडला आंबा आमचा गेलेला आहे. आणि नक्कीच तुम्ही आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. पुण्यामध्ये 2 ब्रँचेस आहेत. एक आहे बावधनला आणि एक आहे पिंपरी चिंचवडला. तुम्हाला जर पूर्ण पुण्यामध्ये कुठेही जरी डिलिव्हरी पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आमचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल केला तर तुम्हाला फ्री डिलिव्हरी मिळून जाईल. धन्यवाद. कसं वाटतं सोनाली? खूप छान. आणि छान प्लॅटफॉर्म करून दिलाय तुम्ही सगळ्यांना. खरंच खूप भारी वाटतंय. किती वर्षापासून करताय वगैरे काय? मी 6 वर्ष गेली. 6 वर्ष करताय. ओके. हां हां हां. ह्यांच्याकडे नाचणीचे हे प्रॉडक्ट्स आहेत. नाचणीचे सगळे पदार्थ मिळतात. ओके. हे लाडू आहेत का नाचणीचे? हो, हे नाचणीचे लाडू आहेत. प्लस हे नाचणीचे बिस्किट्स आहेत. जास्त मोठं काम आपलं नाचणी सत्वामध्ये आहे. गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट म्हणा किंवा अगदी पॅन इंडियाला प्रोडक्ट्स आपले जातात. अगदी राजस्थान, गुजरातला पण जातात, दिल्लीला सुद्धा जातात. ओके. रॉ नाचणीमध्ये सुद्धा काम आहे आपलं. ही नाचणी आपल्याला डायरेक्टली शेतातून येते. प्लस ती आपण काढतो, त्यानंतर ती धुतो आणि त्यानंतर पॅकिंग करतो. म्हणजे हे तुम्ही डायरेक्टली घरी नेऊन डायरेक्टली जरी दळलं तरी तुमच्या भाकऱ्या करू शकते. निवडायची सुद्धा गरज नाही. इतकी स्वच्छ नाचणी आहे. अच्छा. नाचणीच्या शेवया, नाचणीचे पापड वगैरे सगळे अवेलेबल. सगळेच आहे. टेस्ट पण करू शकतो. हा लाडू आहे नाचणीचा. देशी गाईचं तूप वापरतो आपण या लाडूमध्ये. छान आहे. टेस्ट मस्त आहे त्याचा. हो ना. तर तूप जाणवत पण असेल तुम्हाला. तूप आहे जाणवतं त्यामध्ये. आणि ह्या कुकीज आहेत त्या नाचणीच्या. हे सगळं घरीच होतं की म्हणजे? हा, आपलं प्रोडक्शन. सातारा कराडमध्ये प्रोडक्शन आहे. कराडमध्ये.
त्यासोबत तांदूळ पण मग तुम्ही कराडवरून आलाय का? कराडमधून. अच्छा. खरंच खूप छान आहे. मी आता खाल्ले, खूप छान. मी ॲक्च्युली थोडंसं लवकरच गेलेले होते कारण आपल्याला छान व्हिडिओज वगैरे घेता येईल म्हणून. सो काहीतरी करावं लागतंच आपल्याला, त्यामुळे ही सगळी आपली धावपळ आहे. तर ॲक्च्युली ते बॅकग्राऊंड म्युझिकमुळे ह्यांचं मला ऑडिओ रेकॉर्ड करता किंवा घेता आलेलं नाही आहे. सो ते सांगत होते की 50 रुपयेपासून ते 200-250 रुपयेपर्यंत ते इयरिंग्स आहेत. खरंच खूप छान आहेत आणि मस्त ही दिसत आहेत. ही वेगवेगळ्या कलर्सचे म्हणजे आपला ड्रेस किंवा साडीवरती मॅच होण्यासारखे आहेत. आणि हा रजवाडी हार आहे, 950 रुपयेचा आहे. मे बी ते मला वाटते की थोडंसं बार्गनिंग केल्यावर कमी पण होऊन जाईल. मला खरंच खूप आवडलं, बट 950 मला रेट जास्त वाटला. आता मे बी मला खरंच माहीत नाही आहे की रेट आहेत का एवढे, पण खरंच खूप आवडलं. म्हटलं की एक फेरी मारून येऊ आणि नंतरनं जाताना वगैरे घेऊन जाऊ. सो अशा पद्धतीनं ह्यांचा स्टॉल खरंच खूप भारी आहे. मस्त केला एकदम, एक नंबर. हाय, कॉटनचे सगळे टाइप्स आहेत त्यांच्याकडे. अच्छा, त्यांच्याकडे बऱ्याच लेडीजला ज्या गोष्टी लागतात हां सगळ्या आहेत. प्युअर कॉटन मध्ये. अच्छा, ह्याच्या प्राइस मध्ये तुम्ही 400. हो हां ओके. राजसी कलेक्शन म्हणून आहे आमचं. आमच्याकडे डिझायनर ब्लाउजेस, कॉटनचे ब्लाउजेस आणि ड्रेस असतात. अच्छा, हे ड्रेसेस आहेत का? हां, हे ड्रेसेस कुर्ती आहेत का? एक ओपन. हां हां, कॉट सेट आहे का? काय प्राइस आहे मध्ये? 1050. अच्छा, खास ठेवलाय का? नमस्ते. ओके हां हां, शॉर्ट आहे का ते? ओके. अच्छा हाँ 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 सही में. अच्छा, कलर भी अच्छे है लेकिन. हाँ, आपका लॉन्ग है कि शॉर्ट है? आप लॉन्ग है. ओके ओके, अच्छा लग रहा है आपसे. हाय. ओके हाँ हो. अच्छा, त्याच्यानंतर तुम्ही लेडीजसाठी सुद्धा विक्स, त्याच्यानंतर टॉपर आपण जे आपल्याला स्कॅल्पमध्ये खाली होतं ना समोर लावायला, ते आपण नॅचरल ओरिजिनल देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कलर एक्सटेन्शन्स पण आहेत, चेन विक्स पण आहेत, कीबोर्ड एक्सटेन्शन पण आपल्याकडे आहे. आणि आपल्याकडे जर का लावायचं असेल तुम्हाला एक्सटेन्शन, परमनंट एक्सटेन्शन पण आपल्याकडे आहे. परमनंट होऊन जाते. ते 4-5 महिने काढायचे काम पडत नाही. अंदाजे मला फक्त रेट सांगू शकाल का, म्हणजे किती काय वगैरे असतात? आपल्याकडे सगळे होलसेल रेट्स आहेत. ओके हां, होलसेल रेट्स देतो आपण. साधारणतः हा पॅटर्न आपण बघितला हा मार्केटला 15,000 ते 20,000 पर्यंत येतो. ओके हां, आपल्याकडे 12,000. अच्छा, त्याच्यानंतर हे पॅचेस आहेत. पॅचेस मध्ये आपल्याकडे हे मिराज वगैरे मिराज पॅचेस असतात. ज्यांचे जे हाय क्वालिटीचे पॅचेस आहेत ते सुद्धा आपल्याकडे होलसेल रेट मध्ये मिळतात. तर पॅचेस साधारणतः मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर 10,000 ते 12,000 पासून स्टार्ट होतात. तर आपल्याकडे 7,500 ला स्टार्ट आहे. अच्छा, त्याच्यानंतर आपल्याकडे एकदम अट्रॅक्टिव्ह म्हणजे आपली पोनीटेल आहे. हां, ते तुम्ही डायरेक्टली वेअर करू शकता. हां, एक्झिबिशन म्हटलं ना की फूड कोर्ट तर असणारच, खरंच सांगते. कारण ॲक्च्युली कसं असतात की सगळे घेणारे येणारे असतात ना, तर त्यांना काही ना काहीतरी खायची इच्छाच होत असते. सो त्यासाठी एवढा छोटासा एक फूड कोर्ट त्यांनी अरेंज केलेला होता. खूप भारी होतं. पावभाजी खरंच खूप छान होतं. त्याचं कौतुकही सगळे करत होते. आता मला ह्यांना कुठेतरी बघितल्यासारखं आठवतं आहे, पण मला आता खरंच आठवत नाही आहे कुठं बघितलं वगैरे काय. बट म्हटलं की चला नंतर बोलू ह्यांच्याबरोबर. म्हटलं की बाकीचं वगैरे छान आपण व्हिडिओ घेऊ. छान माहितीही सगळ्यांनी देत आहेत. खूप छान कोऑपरेट सगळे करत आहेत. खूप भारी वाटत होतं. फर्स्ट टाईम असा माझा हा एक्सपिरियन्स आहे, पण खरंच खूप भारी आहे. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणत असते प्रत्येक लेडीज ही सुगरणी असते. त्याच पद्धतीने ह्याने होममेड आईस्क्रीम सगळं करून ठेवलेले आहेत. किती भारी ना. गुलकंद आहे, कॉफी आहे, चॉकलेट कॉटन कँडी फ्लेवर पण आहे. म्हणजे तो सहजासहजी आपल्याला हां पिंक आणि
मॅजिक मोमेंट असं त्यांनी नाव दिलं आणि फक्त त्याची किंमत 50 रुपये. आपण जर मोठ्या शॉप्स मध्ये गेलो तर आपल्याला माहिती आहे की स्कूप केवढ्याला मिळतं. बरोबर आहे, मिळून जातं. मोठमोठ्या ब्रँडची नावं सांगते. खरंच अप्रतिम आहेत. हां, काल रेडी केलंय आणि आज आणलंय सिल्क. इतकं फ्रेश. ओके, फ्रेश फ्रोझन करतोय खातो. हा, त्याच्यापेक्षा फ्रेश. हे असं काढलं आणि हे आपल्याला मिळालं असं आहे. नाही, फ्रेश तरी वेगळंच असतं. सॉरी दाल पकवान. वाव. आज यांनी अगदी दाल पकवान आपल्यासाठी आणलेले बघा. सिंधी स्पेशालिटी आहे ती दाल पकवान. म्हणजे बघा अशा टाईपची रोटी असते ती पुरी असते ऍक्च्युली आणि अप्रतिम आहे टेस्ट त्याची. हे सगळं घरीच बनवलंय? सगळे होममेड सगळे. ओके. त्याच्यावर डाळ वगैरे सगळं असते. हा, ओके. तुरीची डाळ आहे की हरभरा डाळ? हरभरा डाळ, चणा डाळ. खूप टेस्टी आणि खूप छान त्यांची स्पेशालिटी आहे. कधी म्हणजे ते बदलतात नाही. कायम दाल पकवान असतं त्यांचं फेवरेट ठरलेलं आहे त्यांचं असतं. अशा पद्धतीने चलो अगेन सेम इश्यू बट इट्स ओके. चला मी सांगते तुम्हाला. तर इथं पापड घेतलेले आहेत, म्हणजेच जे मैद्यापासून बनवलेले असतात. नंतर ना त्याच्यावरती हरभरा डाळ म्हणजे आपण चणा डाळ म्हणतो तर ते घातलेले आहेत. नंतर ना ह्यामध्ये चटणी घातलेली आहेत. इथे 2 ते 3 प्रकारच्या चटण्या असतात. पुदिन्याची चटणीसुद्धा असते, दही असते. नंतर ना त्याच्यावरती त्यांनी चाट मसालासुद्धा टाकतात. ही आपली पुदिना चटणी आहे. आणि नंतर ना चिंचेचं कोळसुद्धा असते. त्यामुळे 2-3 प्रकारच्या इथं चटण्या असतात. नंतर ना त्याच्यावरती चाट मसाला, बारीक शेव वगैरे, कोथिंबीर खूप छान पद्धतीने छान डेकोरेटिव्ह करून देत होते. कांदा घातलेले होते त्याच्यावरती आणि नंतरनं वरून थोडंसं बारीक शेव आणि नंतरनं वरून कोथिंबीर. वाव, काय भन्नाट दिसत होतं ना की खरंच भारी. आणि एवढ्या छान मायेनं ते बनवत होते ना, खरंच खूप भारी वाटलं. आणि नंतरनं इथं पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी वगैरे इथं ह्या सगळ्या गोष्टी होत्या, मसालापुरी वगैरे. सो खरंच खूप छान एक्सपिरियन्स मला तरी आलं. आणि शेजारी तुमच्याही कुठे असतील तर नक्की भेट द्या. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा नवीन असा ब्लॉग माझा कसा झाला आहे तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवढी मला इन्फॉर्मेशन मिळते तेवढी मी देण्याचा प्रयत्न करणारच आहे आपल्या ब्लॉगमधनं. मग चला तर भेटूच आपण नवीन एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.